चला महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदालाच विरोध केलाय। संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करा असं सूचक विधान गुरुवारी केलं होतं। मात्र महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर देताना संजय राऊतांचा हिरमोड केला। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाला शरद पवारांनी दुजोराच दिला नाही। मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसताना विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं आहे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं। मात्र त्या वक्तव्याला शरद पवारांनी जास्त महत्त्व दिलं नाही। लोकसभेला उद्धव ठाकरेंकडे पाहून मतदान झाल्याचा मुद्दाही राऊतांनी मांडला होता। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेलं यश उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामुळेच मिळालं असा दावा संजय राऊतांचा होता। आता संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते तुम्हीच ऐका। महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे। या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं। लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनसुद्धा झालेलं आहे। अर्थात तिघांची ताकद एकत्र होती, पण बिन चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही। लोक स्वीकारणार नाही, लोकांना चेहरा द्यावाच लागेल। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी अप्रत्यक्ष मागणी खासदार संजय राऊतांनी केली। त्यामुळे महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा शरद पवारांच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। मात्र शरद पवारांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली, त्यामुळे संजय राऊतांच्या मुद्द्याची हवाच निघाली। आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा, त्याच्यात कोणत्याही एखादी व्यक्ती आमचा निर्णय समन्वय सामूहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे। आमची आघाडी आमचा सामुदायिक चेहरा आहे, सामूहिक नेतृत्व हेच आमचं सूत्र आहे असं थेट वक्तव्य शरद पवारांनी केलं। त्यामुळे शिवसेना ठाकरे गट काय भूमिका घेणार असा प्रश्न निर्माण झाला। संजय राऊतांनीही शरद पवारांचं म्हणणं बरोबर असल्याचं सांगत सामंजस्याची भूमिका घेतली, पण हे सांगत असताना त्यांनी त्यांचा मुद्दा काही सोडला नाही। केंद्रामध्ये राहुल गांधी हा चेहरा झाला असता की राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे जर ठरवलं असतं तर किमान 25 ते 30 जागा सहज वाढल्या असत्या देशभरामध्ये। अशी माझी भूमिका, आमची भूमिका आहे। कोणतंही सरकार किंवा कोणतेही संस्था हे बिन चेहऱ्याचे असू नये। आपण कोणासाठी मतदान करतो आहे हे लोकांना कळायला हवं। 3 पक्ष एकत्र आहेत, इतर लहान घटक पक्ष एकत्र आहेत, आणि चेहरा कोण याच्याविषयी आमच्यात मतभेद नाहीये। राहुल गांधींच्या आडून संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नाव पुन्हा रेटलं। संजय राऊत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी का आग्रही आहेत ते आता पाहूया। भाजपनं सलग 3 लोकसभा निवडणुका नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढवल्या। परिणामी 2014, 2019 आणि 2024 मध्ये भाजपला यश मिळालं। भाजपचा हाच फॉर्म्युला संजय राऊतांना राज्यात वापरायचा आहे। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की उद्धव ठाकरेंनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती। त्यावेळी संजय राऊतांनी केलेले प्रयत्न उपयोगी पडले। आता उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संजय राऊतांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा मुद्दा मांडलाय। मात्र शरद पवारांनी सामूहिक नेतृत्व हा आमचा चेहरा आहे याची आठवण करून दिली आहे। त्यामुळे महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार की नाही असा सस्पेन्स निर्माण झालाय। एकंदरीतच महाविकास आघाडीचं अजून जागा वाटप झालेलं नाही। कोण किती जागा लढवणार हे निश्चित नाही। कुणाचे जास्त आमदार निवडून येतील हेही सांगता येत नाही। अर्थात ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील त्यांचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंना सीएम पदाचा चेहरा ठरवेल का हा प्रश्न आता निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।